पण याच्या जोडीला हाही प्रश्न उरतो की बीडचं राजकारण आणि त्यातही सुसंस्कृत म्हटल्या गेलेल्या महाराष्ट्राचं राजकारण इतक्या खालच्या पातळीवर का जावं की राजकारणी एका पदासाठी एकमेकांच्या जीवावर उठावेत। ज्या पद्धतीने एकमेकावर आरोप करतायत याचा अर्थ स्पष्ट आहे की गुंडगिरी करणारीच माणसं आता सत्तेमध्ये सहभागी झाली आहे। हा अत्यंत गंभीर आरोप आहे, याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे आणि त्यातलं तथ्यही शोधलं पाहिजे। कोणत्याही लोकप्रतिनिधीवर एकमेकावर आरोप होत असताना खुनापर्यंत हत्या करण्यापर्यंत जर षडयंत्र रचलं जात असेल असा सुरेश धसांचा आरोप असेल तर मला वाटतं सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि पूर्ण चौकशी करून आरोपी असेल त्याच्यावर कारवाई करावी। सलमान खानचं नाही का प्रकरण लॉरेन्स बिश्नोई, तसं कुणीतरी बिश्नोई समाजाचे लोक बोलवायचे। ते बिश्नोई समाजाचे लोक सिरियसली असतात, मग त्यांच्याकडून हे लॉरेन्स बिश्नोईकडे जावं, तिकडल्या तिकडं काटा निघावा यांचा, अशा पद्धती इतकी भांगार मेंटॅलिटी तुम्ही राजकारणामध्ये ठेवता। अरे कोणत्या प्रकाराला चाललात तुम्ही, काय चाललात आणि थायथायाट काय करता?